सकाळी कामाच्या घाईमध्ये रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो। तर आज आपण फक्त 10 मिनिटांमध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोह्यांपासून अतिशय पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता बनवणार आहोत। एकदा याची चव घेतली ना तर रोज हाच नाश्ता बनवाल। त्यासाठी काय करायचं, 1 वाटी पोहे घ्यायचे, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून झालं की यातलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये 1 वाटी रवा घालायचा। नंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपण भाज्या बारीक करून घेऊया। त्यासाठी आपल्याला एका चॉपर मध्ये 5 ते 6 मिरच्या घालायच्या, नंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, इंचभर आलं घालायचं, गाजर घालायचं, शिमला मिरची घालायची आणि थोडीशी फ्लावर घालायची। भाज्या बारीक झाल्यानंतर आता लगेच हिरवी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी 4-5 मिरच्या हिरव्या घ्यायच्या आहेत, 2 चमचे डाळ्या घ्यायच्या आहेत, नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडासा पुदिना घालायचा, अर्धा लिंबाचा रस घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची। तर आपली हिरवी चटणी इथे बनवून तयार झाली। आता इथे आपला रवा पण छान भिजून झालेला आहे। आता आपल्याला लगेच मिक्सर मधून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। आता या बॅटर मध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, आपण ज्या भाज्या बारीक करून घेतल्या त्या त्या पण घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये 1 चमचा भरून इनो घालायचा आणि यावरून पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता याचं बॅटर किती पातळ ठेवायचंय, जसं आपण उत्तप्पा बनवतो ना तसंच ठेवायचंय। आता लगेच पॅन गरम झालं की आपल्याला 1-1.5 चमचा यामध्ये बॅटर घालायचं आणि असं याला गोल फिरवून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवून खालच्या साईडने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत होऊ द्यायचंय। नंतर यावर थोडंसं तेल लावून याला दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचंय। तर मस्त आपले इथे उत्तप्पम सारखे नरम झटपट रवा पोह्यांचे धिरडे बनवून तयार झाले। जेव्हा मी पहिल्यांदा धिरडे बनवले सगळ्यांना इतके आवडले, सगळ्यांनी आवडीने खाल्ले आणि हा नाश्ता बनवायला जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होतात। तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा।